दरम्यान कसं असेल नवीन मंत्रिमंडळ ह्याविषयी सांगतायत जय महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संपादक निलेश खरे। मंत्रिमंडळात हे फक्त फेरबदल नसतील, हा मंत्रिमंडळ विस्तार असेल आणि त्यामुळे येत्या 20 तारखेनंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होणार। याला जवळजवळ शिक्कामोर्तब जे आहे ते झाल्याचं कळतंय। 6व्या माळ्यावरून, मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावरून या बातमीला आपल्याला दुजोरा मिळालेला आहे। येत्या 20 तारखेनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे बदल आणि त्याचबरोबरचे विस्तारही पाहायला मिळतील। मित्रपक्ष जे गेल्या काळामध्ये सातत्यानं मंत्रिपद मिळावं यासाठी भाजपवर दबाव टाकताना पाहायला मिळाले, त्या मित्रपक्षांच्या वाट्याला मंत्रिपदं येतील। इतकंच नाही, एकनाथ खडसे यांची जी मंत्रिपदं आहेत, जी सर्वात महत्त्वपूर्ण अशी मंत्रिपदं मानली जात होती, ती कुणाकडे जाणार आहे यावर परवा झालेल्या भाजपच्या बैठकीमध्ये काही नावं निश्चित झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। त्यानुसार चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल मंत्रिपद जाईल अशी माहिती जी आहे ती समोर येते। अगोदर महसूल मंत्रिपद हे चंद्रकांतदादा पाटील यांच्या नावावर या ठिकाणी चर्चा जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळाली नव्हती। मात्र आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे हे महसूल मंत्रिपद द्यावं अशा सूचना ज्या आहेत त्या अंतर्गत बैठकीमध्ये झाल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांचं नाव या अगोदर महसूल मंत्रिपदासाठी चर्चेत होतं। मात्र या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्रालय जे चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे आहे, ते सार्वजनिक बांधकाम मंत्रालय हे मुनगंटीवार यांच्याकडे येऊ शकतं अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते आहे। केंद्रात नितीन गडकरी जे नागपूरचे आहेत, मुनगंटीवार त्याच भागातून येतात। गडकरी आणि मुनगंटीवार यांची जवळीक मानली जाते। सार्वजनिक बांधकाम मंत्रालय गडकरींकडे केंद्र पातळीवरचं आहे, तर राज्यात ते मुनगंटीवारांकडे जावं अशा स्वरूपाची माहिती जी आहे समोर येते। महसूल मंत्रिपद मुनगंटीवारांनी थेटपणे नाकारलंय आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या नावावर पसंती जी आहे ती या ठिकाणी समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं अशा स्वरूपाची माहिती। विनायक मेटे यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल। पर्यटन आणि त्याचबरोबर इतर काही खात्यांच्या जबाबदाऱ्या या विनायक मेटेंकडे जाण्याची शक्यता। जयकुमार रावल हे 4 टर्म भाजपचे खासदार आहेत, उत्तर महाराष्ट्रातून येतात। मुख्यतः आदिवासी पट्ट्यातले खासदार आणि राजघराण्याचे वंशज अशा स्वरूपाचा इतिहास असलेल्या जयकुमार रावल यांनाही या ठिकाणी मंत्रिपदाची वर्णी लागणार हे जवळजवळ निश्चित आहे। महादेव जानकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद हवं अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे। कॅबिनेट मंत्रिपद जानकरांना मिळेल की नाही हे अद्याप निश्चित झालेलं नाही। जर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नसेल तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ अशा स्वरूपाचा दबाव जो आहे तो महादेव जानकर यांच्या वतीनं सातत्यानं टाकला जातोय। आपण साधारण काही महिन्यापूर्वी जानकरांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला, या संदर्भातलं हे वृत्त दिलं होतं, त्याला आता दुजोरा मिळतोय। आणि जर महादेव जानकर यांना मंत्रिपद मिळालं नाही तर त्यांच्या पक्षाचे एकमेव आमदार जे आहेत राहुल कुल त्यांना या ठिकाणी राज्यमंत्रीपद मिळू शकतं अशा स्वरूपाची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। पण हे निश्चित की येत्या 20 तारखेनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल आणि विस्तार हे आपल्याला होताना पाहायला मिळते। 2 मंत्रिपदं ही शिवसेनेच्या वाट्याचं असल्याचं सांगितलं जात आहे। शिवसेना ही 2 नावं जी आहेत ती स्वतः शिवसेनेचे नेते निश्चित करणार आहेत किंवा मातोश्रीवरून ती निश्चित होणार आहे। त्यामुळे या संदर्भातली वाच्यता जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत नाही। मात्र 2 मंत्रिपदं निश्चितपणे सेनेच्या वाट्याला येतील अशा स्वरूपाचा दुजोरा जो आहे तो भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून दिला जातोय। आपल्याला जी बातमी मिळालेली आहे 20 तारखेनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, याला दुजोरा हा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वातून आणि मंत्रालयातल्या 6व्या माळ्यावरून मिळालेला आहे। आणि त्यामुळे हे निश्चित आहे की येत्या 20 तारखेनंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल। यात मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना याचा मंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळेल।